मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा तेज व्लॉग्समध्ये. तर मी व्हिडिओ ह्यासाठी करते कारण उद्या आम्हाला गावी जायचं आहे रोशनच्या खेडला दापोलीला. तर पालखी आहे, तुम्हाला माहितीच आहे. आता होळी आहे तर होळीच्या दिवशी नंतर पालखी असते, तर त्यांच्याकडे ही पालखी आहे. 3 तारखेला वाटतं पालखी आहे. तर आम्ही उद्या जाणार आहे. 28ला आमची गाडी आहे लक्झरी. मग मी, आई, बाबा आणि रोशन जाणार आहे. तर आता पॅकिंग चालू आहे. आम्ही पॅकिंग करायला आता थांबलेलो. अर्धी पॅकिंग झालीच आहे, थोडंफार काय सामान घ्यायचं आहे आता. आणि मग उद्या 10 वाजताची आमची बस आहे सकाळची. आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू. रोशन आता कामावर गेला आहे, मीही कामाला घरी बसली, माझा वर्क फ्रॉम होम आहे. तर आम्ही पण आता फुल तयारी करून स्टार्ट हो. मी ते काम करते, वर्क फ्रॉम होम चालू आहे माझं. तर म्हटलं व्हिडिओ करूया. पालखीला जायचं आहे, खूप एक्सायटेड आहे रोशनच्या गावी. आता रोशन माझ्या गावी आलेला, तर आता फक्त त्याच्या गावी जायचं बाकी आहे मला. तर मी तर खूप एक्सायटेड आहे. तुम्हाला माहितीच आहे, गावी जायचं म्हटलं तर किती लोक एक्सायटेड असतात. शिमग्याला जायचं होळीला. कोणाला नाही आवडणार होळीला शिमग्याला सुट्टी. माझा बॉस तर सुट्टी पण देत नव्हता. देवाच्या कृपाने मला सुट्टी भेटली. आम्ही झालो रेडी. तर थोडीशीच पॅकिंग बाकी आहे. रोशन आल्यावर तो त्याची बाकीची पॅकिंग करेल. स्टे ट्यून. तर हाय गाईज, मी तुम्हाला जसं सकाळी बोलली आहे की आम्ही पॅकिंग करत होती, तर आता रोशन आला. तर रोशनची पॅकिंग बाकी आहे. बऱ्याच साड्या घेतल्या आहेत. ती माझी पॅकिंग झाली, म्हणजे तेजलची पॅकिंग झाली असं म्हणते. जरा एक मिनिट थांबा. हा ही साडीची पॅकिंग झालीच आहे. हा मग झालीच आहे पॅकिंग. आणि हे बघा रोशनचं बघा, हे सगळे सुट्टे कपडे आहेत, एक पण भरलेले नाहीत. मी तर तसं पण आता चालू जस्ट फोनवर बोलायचं, मी आता गावी चाललोय, असं जाईन तसं जाईल, सेफ जर्नी हे ते वगैरे बोलायचे. आता आम्ही एकत्र जाणार. काय मॅडम कसं वाटतंय? विसापूर, सोंडेगर हे 2 गाव फिरू. आणि अजून पण मी प्लॅन काहीतरी केलंय. लाईक, शेअर, सबस्क्राईब सर्व करा आणि सोबत आम्हाला राहा, सपोर्ट करा चांगलंपणे आम्हाला. नमस्कार मंडळी. तर 7:30 वाजलेत. आज तो दिवस आलाय आणि मी आणि तेजल आणि मम्मी पप्पा आम्ही गावी चाललोय. सो आता रेडी होऊच 8:30 वाजेपर्यंत 10 वाजताची गाडी आरामात जाऊ. तर तोपर्यंत तेजल आता थोडेसे स्नॅक्स वगैरे बनवते. अरे तेजल कुठे? सो तिने मखाना बनवला आणि पेस्ट्री टाईप काहीतरी बनवते मिक्स करून. त्याच्यात काय आहे तेजल सांगू शकतेस? पॉपकॉर्न असतं ना, कॅरेमल पॉपकॉर्न, तसं मखाना कॅरेमल बनवतो. एक गुळ मी विघळून ठेवले, 2 डेप असे, म्हणजे छोटे क्यूब्स असतात ना ते, थोडंसं तिखट आणि चाट मसाला टाकला याच्यात. याचसोबत लाईट कमी होते 1 मिनिट. तर याचसोबत पॅकिंग वगैरे पण चालू आहे. तुम्ही बघू शकता इथं पॅकिंग वगैरेचे सामान आहे. आम्ही माईक आणि कुछ पैसा, ट्रायपॉड वगैरे घेतलं आहे. तर ते फायनली तुम्हाला तेजलने सांगितलं होतं कॅरेमलचं, त्याने रेडी केलेलं ना कढईमध्ये. त्याच्यात मी भाजलेले मखाने टाकले. आता त्याला चांगल्यापणे मिक्स करून घेते, जेणेकरून त्याचं कॅरेमल त्याला पकडून राहील आणि नरम नाही होणार. तर फायनली गाईज पॅकिंग वगैरे सर्व झाले आणि तयारीला लागलो आहे. 10ची गाडी आमची आणि लास्ट मोमेंटची थोडीशी पॅकिंग. आणि कुलूप लावते मॅडम, कुलूप. हे बॅग्स आमचं सेट करत झालं आहे. सो येतं ना शिमग्याला निघालो आता बस स्टॉपला. सामान आहे मॅडम. काही महिन्याआधी मी आणि तेजलच्या गावी गेलो होतो. तर तेजलला माझ्या गावी घेऊन जातो आणि मी तिला भरपूर सारं फिरवणार. जसं मी तिला तिने मला फिरवलं होतं, तिला मी फिरवणार आणि भरपूर सारी मजा करणार. फायनली काही कोकण आता आलो आहे आम्ही. डेपो जवळच आहे आणि आता मला कसं भरपूर तसे सुट्टी आहे, तर भरपूर सारी मजा करणार. आणि एका प्लेसवर मी विचार केला तेजलला घेऊन जायचं. तो तेजल सांग तुला कसं वाटतं? मी आलो आहे भोपाळच्या बस स्टॉपला. हे बघा, ही आमची बस
नालासोपारा मंडणगड वाराच्या समोर लावण्यात म्हणजे आलेली आम्हाला सोंडेगरला नालासोपारा जायचं मंडणगड बेस्ट आहे आम्हाला. ज्या प्रकारचे बघा ही बस आहे. आम्ही आता सीट बीट पकडली, आता बसलो आहे, जागा बुक केली. आता थोडं बाहेर आलो आहे. AC बस आहे. आता नाणेगाव दापोली आता संध्याकाळला होईल मला पोचू करा हो कसा असेल प्रवास फर्स्ट टाइम इलेक्ट्रिक बस. बघा अशी इलेक्ट्रिक बस आहे. तरी त्याच्या बाजूची सीट आहे. इथे पण बॅग ठेवायला जागा, पण आम्ही बॅग इथे ठेवणार नाही. तर मित्रांनो गोल झालं होतं म्हणजे कसं तेजलचं नाव आता चेंज झालं, राणे आहे ना तिचं नाव. सो मी चुकून त्या तिकिटीमध्ये तेजल पाटील ठेवलं होतं. तर मास्टरांनी ते सहकार्य केलं तर मला आवडलं. महाराष्ट्र राज्य महामंडळचं खूप खूप आभार आहे. तर फायनली गाडी निघाली. ते कधी येत आहे? रेडी तर फायनली आता गाडी निघाली आता आणि आम्ही निघालो आहे कुपडवरून. इलेक्ट्रिक बस आहे, छान आहे एकदम. मी नाही बोलली चेक करू शकता. आता रोशन नाश्त्याचा कार्यक्रम सुरू केलाय. ते कोथिंबीर वडी आणि चपाती. कोणाकोणाला कोथिंबीर वडी आवडते कमेंटमध्ये हजेरी लावा. हजेरी लावा, हजेरी लावा. मस्त तो आता रोल करून खातोय कोथिंबीर वडी. म्हणून खरंच मस्त आहे कोथिंबीर वडी, मला आवडली. एकदम कुरकुरीत, एकदम आईच्या हातचं बोलतात ना, आईन बनवले. त्या आई बसल्यात बाबांसोबत गप्पा मारतात. बघा आता ऐरोली आलं, माझ्या ऑफिसच्या पुढे गेलो आता ऑफिस गेलं माझं. तर मला थोडासा त्रास होतो. त्रास होतो पुढे. तो वाला कर असं असं सगळं. हे वाला आणि मग तिकडे हे करून करायला पाहिजे वाटते. तिकडे दोन ते सो फायनली गाईज आम्ही आता इथं फूड कोर्टला आलो आहे. बस आमचे थांबले आणि बस थोडं नाश्ता पाणी पोट पूजा करू आम्ही. बोल काय बोलतो. इकडे जाऊ की इकडे जाऊ. तर फायनली मम्मी 10 वर्षानंतर चाललेच आज. तुला कसं वाटतंय? हां हां ते बघतील लोक घेऊन जातील ते. मस्त वाटतं. हां तर आम्ही आज फुल फॅमिली जातो आहे. आज मम्मी पप्पा आणि मी आणि तेजल आम्ही जातो आहे गावी. तर बाकीचे मंडळी दादा आणि भाऊ वगैरे आहेत आम्ही परत नंतर येऊ. नंतर नाही सॉरी हे पाठवून येणार आहे. तर आता आम्ही नाश्ता वगैरे केला म्हणजे स्मॉल एक लंच ब्रेक फूड कोर्ट दाखवला मी त्यांना. तर फायनली आम्ही आता एक स्मॉल एक ब्रेक घेतला होता. तर चहाच घेतला आम्ही आणि तिने इडली वडा घेतला. इडली प्लेट ठीक होती. पुढे आम्ही आता मिसळ वगैरे काय असं ट्राय करू. असं सुंदर असं गाव आमचं आहे आणि ही आमची ST. काका बाका फोटो काढतात. फायनली काय आम्ही विसापूरला आलो आहे. पण एक थोडासा विषय झाला की लाईक आम्ही थोडंसं पुढे उतरलो. तेजल मम्मी आणि पप्पा पाठच्या साईडला उभे आहेत. आता मी इथं स्टॉपला जातो आहे. हा विसापूर स्टॉप आहे आमचा. तिथे जातो आहे आम्ही टमटम घ्यायला आणि भेटू. हा कोकण भाई कोकण. तर मित्रांनो हे माझं गाव आहे विसापूर मधलीवाडी आणि हा मेन स्टॉप आहे आमचा. तिथे आम्ही बस वगैरे थांबते आमची. आणि या साईडला तुम्ही बघू शकता तर संध्याकाळचा तुम्हाला स्नॅक्स वगैरे म्हणजे आपण बोलतो जसं संध्याकाळचं काही पाहिजे असेल चायनीज वगैरे ते इथं वगैरे भेटेल. इथे मंगळवारचं आणि बुधवारचं मार्केट वगैरे बसतं. आणि आता दादा आहे तो इथून रिक्षा आणेल मला दाखवतो. त्रिशा मिसिंग यू. तू आलीस तर अजून मजा आली असते. तर पप्पा आई
सामान आणि हा मोठा सामान माझं. तर फायनली रिक्षा आणि सर्व आला. आगे जाओ आगे जाओ आगे जाओ. तर विशालदा आला. विशालदाच्या गाडीवर मी बसलो. थोडं सामान आहे माझ्याकडे आणि पप्पा मी तेजल टमटममध्ये त्यांच्या पाठी आम्ही भाऊ. तो हे माझं गाव आहे इसापूर. सोमवार किंवा मंगळवारी सोंडेगरला जाऊ. तर सोंडेगरला तुमचं स्वागत करू आम्ही. काय बोलतो दादा? कुठे कुठे फिरवशील मग? दादा थोडं लाजतो. पाहिजे तुझं सोडून दादा थोडं लाजतो. थोडंसं तर रस्ता असा खराब झाला आहे. बघा हे हॉस्पिटल आहे तुमचं आणि आपण आपलंच घर आहे. आम्ही रोशनच्या गावी आलोय. आम्ही आलो संध्याकाळी तेव्हा व्हिडिओ नाही केला घराचा. डायरेक्ट आम्ही आतमध्ये आलो. इथे थांबवली होती आमची गाडी. हे मंदिर आहे. मंदिराच्या जवळच इथे घर आहे यांचं रोशनचं. इथून यांची एंट्री आहे अशी. इथे असे 2 दरवाजे आहेत. ते बाबा बसलेत. इथे अनिकेत भावांची खोली. काय लपतायत आता. ताई भाकऱ्या करते. बघते की ना आमचे व्हिडिओ आम्ही टाकलेले. मुंबईला आम्ही व्हिडिओ करायचो ना युट्यूबला. ते टाकायचो ना. म्हटलं आता कंटिन्यू करूया. आई तर भाकरी करते. सकाळ सकाळ आता अंदाज येणार. हो हे असं ओपनच ठेवतात. मग काय असं कुत्र मांजर कोण? नाही कुत्र माझं समाधी आहे बाबांची. इथे पण एक समाधी आहे. ती जी पाठी समाधी होती ना ही ती रोशनच्या आजोबांची समाधी. ते बुवा होते वारकरी त्यांची आहे. आणि हे रोशनचं गावचं घर. एंट्रन्स असा आहे इथून. कोंबड्या आहेत, ओरडतायत. एक जुनं घर आहे. एकदम जुनं. काय कन्स्ट्रक्शन नाही केलं, रेनोव्हेट नाही केलं यांनी. एकट्या आजी राहतात. बघा ह्यूज बोट्स आहेत. आय गेस हे वाटतं ब्रीड आहेत ह्याचे बर्ड. पॅरेट्स, मिनी पॅरेट्स. इथे रोशन झोपलाय अजून. ह्यांचा हॉल आहे. किचन. ते ह्यांचीच पानचूल आहे. इथे पाणी गरम करतात. नॉनव्हेज जेवण झालं. इथे लाकडं ठेवायला ह्यांनी स्टोर रूम केला. पाणी वगैरे येतं सकाळी ते भरून ठेवायला लागते. पाणी भरतात. तिथे बारक्या काकी काम करतात. इथून पाणी जातं का? वाहतं पाणी पावसाचं पाणी जातं का?
उती उती गोपाळ होता आता ते बाबू ओरडते रडतोय जोरात. शिवप्रभात मित्रांनो, आता मी उठलोय. आता थोडीशी व्हिडिओ आणि तेजलला घर दाखवतो. तर पहिला इंटरेस्ट आपला इथे होतं, मेन घर हे, आणि हा इथे बनवायचा. तर आपण तुम्हाला इथून शो दाखवू. काकी आहे का काकी? तर हा आपला आता बंटी म्हणजे काकीचं घर. इथे बेडरूम. काकी नाही का? हा आम्ही आलो इथे. काकीला आता पूर्ण आपण ह्याच्यामध्ये घेतलं. हे किचन आणि इथे बॅक साईड. हे का तेजल? सनलाईट बघा किती छान आहे. हा मंदिर आहे विठोबा रखुमाईचं. इथे डॉगी. हो 2 पिल्ले आहे तिची. मग आई आहे ती. ही चक्की आहे, ही मसाल्याची चक्की. ही पण मसाला ना. हा आणि इथे फक्त आणि ही जी चक्की आहे ती तांदळाची वगैरे भाकरी वगैरे आपण करतो ती. आणि विठ्ठल रखुमाईचं मंदिर. तिथं जो मंदिर आहे ते बाबाजी येत आहे. तिथं हनुमंताचं मंदिर आहे. आणि हे जे तुम्ही बघत आहेत ह्या साईडला, इथे आम्ही काठी उभी करतो आणि इथेच आमचं कुलदेवता असतं. फक्त एवढंच बस, इथं नाही. तर आता तेजलला इथे वरती घेऊन जातोय. इथून कुठून स्टार्ट केलं? इथून असं वरतून घर असं दाखवलं. हो हा वरचा स्पेस आहे. इथे एक रूम, इथे एक रूम आहे. खोली म्हणजे आपण बोलतो, उघडी नाही आता. तर जसं की मी तुम्हाला मग अशी दाखवत होतं, हा हनुमानचं मंदिर. इथे आपलं कुलदेवता असतं. इथे म्हणजे हा झेंडा आहे ना, तिथे आपलं कुलदेवता आहे शाळूबाई. आणि आम्ही तर कसं वाटलं एक्सपिरियन्स? हा थोडंसं आता रात्री गारवा होता झोपताना, सकाळी पण थोडासा गारवा होता. आता पण पण दुपारच्या आम्हाला जरा गरम होतो संध्याकाळपर्यंत असं. आणि आजूबाजूला ही अशी शेती आहे इथे लांब लांबपर्यंत. आम्ही काल मी व्हिडिओ करणार होतो पण ती होळी छोटी होती. या साईडला आम्ही होळीला गेलो होतो. 2 होळ्या असतात ते मागूनचे आपण जे बोलतो ते. आणि असं ही वाडी, ते पप्पा. यात तुम्हाला आता टर्न माहिती आहे ना, इथे असा हॉल टाईप आहे. म्हणजे आपण जुन्या काळी कसं आपण केलं होतं त्या टायमाला. म्हणजे हे एक 15 वर्ष आधी, 15 ते 18 वर्ष आधी हा रूम म्हणजे हा घर बांधला होता. 10 वर्ष आधी पकडा. आणि वरती असं माळा येते जायला आपल्याला इथून असतं, पण कोण जात नाही एवढं. हां ते आमचे काका होते, जो काल रात्री फोटो दाखवला ना, त्यांची ढोलकी. आणि असं बेड वगैरे तिथे. आम्ही मित्र वगैरे आलो होतो काही म्हणजे वर्ष आधी कोविडच्या टायमाला, आम्ही इथं स्टे केलं होतं. आणि हा एक किचनचा रूम आहे, बघू शकता. बनवलं नाही, जस्ट वरती आम्ही बनवून ठेवलं आहे. ते टॉयलेट बाथरूम. आणि ही दुसरी खोली. तर तुम्हाला जसं की मी सांगितलं, ही दुसरी खोली आहे. कांदे ठेवले येतं आणि काही काम वगैरे आहे इथे. म्हणजे ही खालच्या पेट्या आहेत जुन्या काळाच्या. आणि हा सॉरी हा स्पीकर आहे. अच्छा ही पेटी आहे. आणि इथून वरती जायला हा माळाचा बघा कसं ऑथेंटिक वाटतं ना. असं ऑथेंटिक आहे. ही सीडी वरती जायला अशी. एवढं मोठं घर आहे ना, तेवढं मोठा माळ आहे आमचा. ओके. तू बघितलं नाही ना तुला. आणि इथून एक्झिटला काय केलं? दरवाजा खोलतो जरा. वा. आणि इथून आम्ही आलो बाहेर. आणि काल वनवा लागला, सॉरी वनवा. पूर्ण तुम्ही
पूर्ण हे जे तुम्हाला दिसत असेल ते पूर्णपणे हे बघा लांब लांबपर्यंत झालं असं आहे. तर एवढंच आत्तापुरती सध्यापुरती. आणि फायनली तेजलला एक ठेस लागले, पण तेजल दाखवत नाही. दाखव. क्या मस्ती करे आप. तर एवढंच. आता मी फ्रेश वगैरे होतो. भाकरी वगैरे काय काकीने वगैरे बनवली असेल ते खाऊन घेतो. आणि आज प्लॅन आहे तिला कुठेतरी बाहेर घेऊन जायचं. आणि ही ताई, ओ ताई,